अतः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। महाराष्ट्रातल्या परंपरेला, वारकरी संप्रदायाच्या परंपरेला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज आणि नामदेव महाराज यांना आणि त्यांच्या पाठीमागून आलेल्या सगळ्या संतांना वंदन करतोय। आधुनिक काळामध्ये दादा महाराज, साखरे महाराज, जोग महाराज, रंगनाथ महाराज हे सगळे जे अधिकारी पुरुष झाले आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राची भूमी वेदांताने फुलवलेली आहे, त्या सगळ्यांना मी वंदन करतोय। या व्यासपीठावर जे अधिकारी महापुरुष आहेत त्या महापुरुषांना मी वंदन करतो आहे। आज ह्या विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा प्रसंग आहे आणि त्या निमित्ताने आपण सतीश हरिभक्तपरायण सतीश महाराजाचे शुभचिंतक म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी जी काय आशीर्वचन आम्हा लोकांकडून तुम्ही मागतायत त्याच्यामध्ये शांती ब्रह्म भास्करगिरीजी महाराज, परमादरणीय सर्वश्रेष्ठ जंगले महाराज, शास्त्रीजी महाराज यांनी सगळं सांगितलेलं आहे आणि माझ्यासाठी काहीही गोष्ट शिल्लक ठेवलेली नाही। उरलेली जी काही व्यावहारिक काही गोष्टींमध्ये कमतरता होती ती सगळी आमचं बळ, आमची छाया, आमचा सगळा सहाय्याचा आधाराचा हात अर्जुन महाराज, हरिभक्तपरायण अर्जुन महाराज लाड गुरुजी यांनी पुरी केलेली आहे। त्याच्यामुळे आता कुठलीही कसर राहिलेली नाही आहे। फक्त मी आता शेवटी जाता जाता थोडक्यामध्ये माझी काही इच्छा पूर्ण करणार आहोत, ती साधकांसाठी आहे आणि इतर सगळ्यांसाठीच आहे। मस्के महाराज इथे असतील तर ऐका, यांनी जंगले महाराज शास्त्रींनी सांगितल्याप्रमाणे देवळं बनतात, ह्याच्यापेक्षा हायफाय देवळं बनतात, खूप देवळं बनतात आणि ती देवळी बनवणारे सुद्धा खूप लोक असतात। त्यांच्यासारख्या आणि माझ्यासारख्या माणसाला याच्यामध्ये काहीही महत्त्व नाही, कारण आमचा देव आमच्या हृदयामध्ये बसलेला आहे। त्याच्यामुळे बाहेरचा देव हा आमच्यासाठी नसतोच, मुळे आतही आहे, बाहेरही आहे, डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे, वरही आहे आणि खाली आहे। हा आम्हाला आत्ताही ह्याचा काय होतोय, अनुभव होतोय। त्याच्यामुळे बाहेरच्या या देवळ्या बिवळ्याचं महत्त्व आम्हाला नाही। पण लौकिक व्यवहारामध्ये सगळी जी परिस्थिती भीषण दिसते आहे, कलियुगाचा जी छाया पडलेली आहे सगळ्या लोकांवर आणि त्याच्यामध्ये लोक बिघडत आहेत, ते बिघडता बेहून कळवळा मात्र अवश्य येतो आणि त्या कळवळ्यावर काय उपाय करावा याचाही आम्ही लोक विचार करतो। त्याच्यामध्ये माझ्यासारख्या माणसाला जंगले महाराज शास्त्रींनी 40 वर्ष ही विद्यार्थ्यांना घडवण्याची सेवा केलेली आहे। ही घडवण्याची सेवा केलेली आहे ती माधुकरी मागून केलेली आहे आणि लोकांकडून एक पैसा फी न मागता, पावत्या न फाडता केली आहे आणि ह्याच्यासाठी मी त्यांना लोटांगण घालतोय। त्यांच्याच वाटेवर आम्ही देखील चाललेलो आहोत। 20 वर्ष मी, 20 नाही आणखी 10 वर्ष तिकडे, अशा त्याने 30 वर्ष विद्यार्थ्यांना घडवण्याचं मी प्रयत्न केलेला आहे। मला एकच मार्ग दिसतो, ते म्हणजे आपल्यासारखी माणसं तयार करणं, आपणाला जे सुख मिळालं ते दुसऱ्यांनाही देऊन देणं आणि ते आणखी लोकांना, अधिक लोकांना देणारी माणसं निर्माण करणं, हे माझ्यासारख्या माणसाला महत्त्वाचं वाटतंय देवळा बिवळापेक्षाही। त्याच्यामुळे मस्के महाराजांना, मस्के साहेबांना आणि त्यांची जी धर्मपत्नी आहे त्यांना मी विनंती करतोय, आणखी एक कार्य तुम्ही करा। देवळासाठी तुम्ही किती खर्च केलेले असाल मला माहीत नाही, पण अजून एक 5-6 लाख 9 लाख पर्यंत
खर्च करा आणि इथे एक मोठा हॉल बांधा, ज्याच्यामध्ये कमीत कमी 100 विद्यार्थी राहू शकतील. किती? 100 विद्यार्थी राहू शकतील. खेड्यापाड्यामधल्या यांनी एक सुतोवाच केलेलंच आहे जंगले महाराज शास्त्रींनी. मी आणखी त्याच्या पुढची गोष्ट सांगतोय की या ठिकाणी 100 मुलं शाळेत जाणारी राहिली पाहिजेत. ते शाळेचंही शिक्षण घेतील आणि आपल्या देवाधर्माचा हरिपाठ, भगवद्गीता, भजन, काकडे या सगळ्या गोष्टी करतील. आणि त्याच्यामधून जी माणसं 100 माणसं ठेवली तर त्याच्यामधून 10 तरी पखवाजे निर्माण होतात, 10 तरी गायक निर्माण होतात आणि 1-2 कीर्तनकार तरी निर्माण होतात. मी माझी प्रतिज्ञा केली की 10 गुरुकुल निर्माण करायचे आणि त्याच्याशिवाय अगोदर मरायचं नाही. आणि हे माझा संकल्प ही माझी मंडळी जी पुढे बसली आहेत ही पूर्ण करणार आहेत. हात जोडून जंगले महाराजांना शास्त्रींनाही मी विनंती करतोय आणि भास्करगिरी महाराजांनाही मी विनंती करतोय. 12 चालू आहेत. 12 गुरुकुल केली आहे तर ती आणखी 25 गुरुकुल होऊ जाऊ द्यात अशी मी तुम्हाला प्रार्थना करतोय. कारण मला तर काय रस्ता दिसत नाही आहे धर्मप्रसाराचा. आणि कीर्तन करणारी मंडळी खूप आहे, प्रवचन करणारी मंडळी खूप आहेत आणि कथाही करणारी, वाद्य वाजून डमडम डमडम डॉल्बीवर वाजणारी कीर्तनकार मंडळी खूप आहे. पण माणसं घडवणारी माणसं फारच थोडी आहे. हे माणसं घडवणारी माणसं असतील तर 25 गुरुकुल अजून तुम्ही तयार करा. मी 10-12 गुरुकुल करतोय. भास्करगिरी महाराजांना म्हणतोय सगळा पैसा, येणारा पैसा या विद्यार्थ्यावर तुम्ही लावा, बाकी दुसरं काही करू नका. दुसऱ्या काही गोष्टी घडणाऱ्या आपोआप घडत राहतात. देणारा देत राहतो, घेणारा घेत राहतो. आपले संकल्प शुद्ध असलं पाहिजे आणि धर्मप्रसाराचं नेमकी कुठली जागा ही आपण ओळखून केली. माणसं घडवली तर माणसं घडतात. माणसं घडवण्यासाठी माणसं घडवणारी माणसं देखील सापडतात. माणसं घडवण्यासाठी त्यांना जीव घालणारी देखील माणसं निर्माण होतात. 40 वर्ष तुम्हाला माधुकरी मागून जगवलेली माणसं तुमच्या गावामध्ये आहेत. मीही सांगून देतो की माझ्याकडे सुद्धा देखील 720 माणसं आणि त्याच्यापेक्षा अधिकही माणसं आम्हाला त्या ठिकाणी ह्याच्यावर येऊन, आश्रमावर येऊन जेवू खाऊ घालणारे. भिक्षाच असते ती, फक्त आमच्या जवळ इथे येऊन शुद्ध रीतीने ते आम्हाला जेवण तयार करून घालतात. आणि त्या ठिकाणी स्पर्धा आहे की मला अन्नदानाची तारीख द्या, मला अन्नदानाची तारीख द्या, मला अन्नदानाची तारीख द्या. आमची 2 जेवण मुख्य प्राथमिक होती. आता पहिलं जेवण सुद्धा केलेलं आहे. नाश्ता म्हणायचं नाही, पहिलं जेवण, दुसरं जेवण आणि तिसरं जेवण, 3 जेवण आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. आणि ती 3 जेवण विद्यार्थ्यांना देण्यासाठी लोकांची अहमिका लागते, स्पर्धा लागते. मला द्या, तारीख द्या. तारीख नाही दिली तर माणसं काय होतात, नाराज होतात, वाईट वाटतं त्यांना. तेव्हा ही धर्मामधली जी गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटत असतात पण ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. लोकांना वळणं लागत असतात, लोकांना समज येत असते आणि आपल्या परीने त्यांच्या योग्यतेनुसार ती मंडळी मदतही करत असतात. कोणीही चांगला संकल्प उभा केला आणि त्याला लोकांनी मदत केली नाही असं होत नाही, घडत नाही. एखादाच अपवाद असेल, कुठे आपलाच दोष असेल किंवा राजकीय परिस्थिती विपरीत असेल तरच अपयशी होतो. पण सर्वसाधारणपणे दटून बसणारा माणूस जो प्रामाणिक असेल, पूर्णपणे त्याला धर्माची कळकळ असेल आणि पारदर्शी असेल, लोकांचा सन्मान ठेवणारा असेल, देवाचा सन्मान ठेवणारा असेल, धार्मिक माणसाचा सन्मान ठेवणारा असेल तर लोक भरभरून तुमचे काय करतात, सगळे संकल्प पूर्ण करतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि आपली ओळख, देख, जात पात, समाज काही माहीत नसताना सुद्धा माझ्यासारख्या भणंग माणसाला लोक जवळ करतात, त्याच्याकडून कार्य करून घेतात, आपलाही उद्धार करून घेतात आणि त्याच्याजवळ असणाऱ्या 120-130 माणसांना काय करतात, पोसत असतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. माऊल्या या ठिकाणी आलेल्या आहेत, जेव खाऊ घालणाऱ्या या ठिकाणी. माझं जंगले महाराज शास्त्रीच्या जवळ शिकलेले
1000, 2000, 3000 जे काही विद्यार्थी असतील त्यांच्याही माझ्या हातापाया पडून विनंती आहे की तुम्ही ही गुरुकुल सुरू करा. गुरुकुल सुरू करा म्हणजे कसं, तुम्ही फुकट शिकले ना, तुम्ही फुकट शिकले ना, तुम्हाला फुकट राहायला मिळालं ना, तुम्हाला फुकट मुक्त केलं ना, तुम्हाला फुकट मोठं केलं ना. अरे मग 5-6 वर्ष तरी तुम्ही शिकवा ना लोकांना. आता तुम्ही आम्ही फुकट शिकवणार, तुम्ही धंदा करणार. वर्षाला 1.25 लाख रुपये देता का, 1.5 लाख रुपये देता का, 2 लाख रुपये देता का? जो एखादा याच्यासारखा माणूस नसेल, ज्याला प्रवचन येत नाही, कीर्तन येत नाही, ज्याला गाता येत नाही, पखवाज वाजवता येत नाही, तो माणूस काय करेल? बाबा रे बघतोस का बघ, बघतोस का बघ, जरा 1-2 वर्ष तरी चालव. त्याला अडवून घ्यायचं, 1.5 लाख द्या, 2 लाख देऊन द्या, नाही तर त्याची संस्थाच बंद करून टाकायची, त्याच्या विद्यार्थ्यांनाच घेऊन जायचं. असल्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत ना, हे काय बरोबर नाहीये. संस्थेमध्ये आळंदीला 100 वर्षापूर्वी, आता शताब्दी 16 झालाय, 100 वर्षापासून अध्यापकांनी म्हातारे होईपर्यंत, जर्जर होईपर्यंत तुम्हाला शिकवलेलं आहे, फुकट शिकवलेलं आहे. माधुकरी करून लोकांनी तुम्हाला फुकट शिकवलेलं आहे. फुकट कीर्तनकार बनवलेलं आहे. कीर्तनकार तुम्ही बनलेले नाही, जनतेने तुम्हाला बनवलेलं आहे. देवाने तुमची प्रतिभा तुम्हाला दाखवलेली आहे आणि ही प्रतिभा पुन्हा देवाला तुम्ही समर्पण केली पाहिजे. आणि ह्याच्यासाठी त्यागी तपस्वी कीर्तनकार महाराज झाले पाहिजेत. धंदेवाईक नको. एका कीर्तनाचे 20-20 हजार, 40-40 हजार रुपये, 30-30 हजार रुपये घेतात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. मला बोलू नका, तुम्ही परत बोलू नका मला. ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तनाचे किती पैसे घेतले? तुकाराम महाराजांनी कीर्तनाचे किती पैसे घेतले? नामदेव महाराजांनी किती पैसे घेतले? एकनाथ महाराजांनी किती पैसे घेतले? मामा दांडेकरांनी किती पैसे घेतले? जोग महाराजांनी किती पैसे घेतले? सांगा तर मला ना, किती पैसे, त्यावेळेला रेट काय होता तो तर मला सांगून द्या ना. कीर्तनाचा धंदा करू नका, पाप लागेल तुम्हाला. संप्रदायाचा नाश करणारे तुम्ही विनाशकारी लोक ठराल. मी सगळ्यांना सांगतोय, कीर्तनाविषयी काय करायचं. तुकाराम महाराजांनी 3 अभंग म्हणाले, ती प्रमाण नाही सांगत, ती प्रमाण सांगा ना. कीर्तनाचे पैसे घेतले तर काय होतं हे तुकाराम महाराजांनी नेमकी ती प्रमाण दडवून ठेवता काय? बाकीची सगळी प्रमाण सांगाल, ती प्रमाण सांगा. नाही सांगणार ते प्रमाण, त्यांचं ते पाठ नाही, ते सांगा ना, ते सांगा. कीर्तनाचा धंदा करू नका, संस्थेचा धंदा करू नका. एका संस्थेमध्ये किती पैसे घेतात? 10,000, 20,000, 30,000, 40,000. तुम्ही फुकट शिकले आणि लोकांकडून काय करता? आमच्या जीवावर तुम्ही धंदा करणार, आमच्या जीवावर तुम्ही बायका पोरांना पोसणार. खोटं आहे तुमचं. कसं नाही, काय नाही खरं. तुमच्याकडून काही काम होऊ शकणार नाही. तुम्ही आता तर मी बोलतोय, कळकळीने बोलतोय, हृदयापासून बोलतोय. तुम्ही काय करायला सज्ज व्हा की आम्ही देखील स्वामीजी सारखं, जंगले महाराज शास्त्री सारखं आम्ही देखील काम करू. अरे किती घडवलेले आहेत संस्थेने, किती वारकरी घडवलेले आहेत, महाराजांनी किती वारकरी घडवलेले आहेत, आमच्या सारख्याने किती घडवलेले आहेत. एवढे सगळे जर कामाला लागले तर अधर्म सगळा काय जाऊन पळून जाईल, पाप सगळं पळून जाईल. आम्ही कामाला लागले पाहिजे ना. आमच्या आम्ही जे शिकलो ते पोट पाण्यासाठी काय वापर करायचा का? आपल्या बायका पोरं पोसण्यासाठी काय वापर त्याचा करायचा? मग कशासाठी करायचा? धर्म आणि धर्माचा प्रचार करण्यासाठीच करायचा. आणि तुम्ही लग्न करता, अरे परमार्थाच्या वर शिडीवर चढलेला आहेत आणि तुम्ही लग्न करताय. एकुलता एक मुलगा आहे, एकुलता एक मी मुलगा आहे, माझ्याशिवाय कसं होईल? माझ्या ह्याच्यामध्ये आई वडिलांच्या तोंडामध्ये पाणी कोण घालील? असले तरी जी भाषा करता आणि लग्न करतात तुम्ही. तो एकुलता एक मुलगा आहे, याला सोडलं यांनी. आई बाप किती धन्य आहे ते, ज्याची आता आपण काय केलं? सत्कार केला. केवढं मोठं काळीज असलं पाहिजे सांगा, केवढं मोठं काळीज असलं पाहिजे की एकुलता एक मुलगा धर्माला देऊन टाकला. देता महाराजाचा मुलगा कधी महाराज बनतो का? नाही बनत. बनतो का? नाही बनत.
वकिलाचा मुलगा वकील बनतो, शिक्षकाचा मुलगा शिक्षक बनतो, महाराजाचा मुलगा महाराज बनतो का? नाही. डॉक्टर, वकील, इंजिनियर तो बी बनून जातो. कसा काय बनून जातो? मग तुम्ही काय संस्कार केला? मुलावर तर तुम्ही संस्कार करू शकला नाहीत. स्वतःच्या मुलावर जर तुम्ही संस्कार करू शकला नाहीत, अहो किती वर्षाची अनेक पिढ्याची परंपरा बिघडवून टाकणारी मुलं पैदा झालेली आहेत. कोणाकडे? कीर्तनकाराकडे, प्रसिद्ध कीर्तनकारांकडे. नाही बाबा, रडली तो कीर्तनकार, रडला की माझं काय झालं, माझी सगळी परंपरा तू तोडून टाकलीस रे, नोकरी करायला लागलास, कीर्तन करत नाही, काय करता? तो कीर्तनकार रडला. रडून त्यांनी सांगितलं, संस्थेमध्ये पाठवलं, सगळीकडे पाठवलं, सगळीकडे नन्नाचा पाडा. बहिर्मुख लोक काय करू शकणार? आपल्या मुलांमध्ये जर आपण असं करू शकलो नाही तर दुसऱ्यांना आपण काय करू शकणार? तेव्हा सांगण्याचं कारण काय? तुम्ही बघा, तुमचा मुलगा, तुम्ही आमच्या पाया पडेल, मोठा सत्कार कराल, जे पाहिजे ते घ्या म्हणाल, पण आपला मुलगा महाराज वा असं म्हणाल का? नाही. आपला मुलगा वकील व्हायला पाहिजे, आपला मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे, राजकारणी बनायला पाहिजे, DSP बनायला पाहिजे, असंच आहे ना? म्हणजे तुम्ही सगळं कार्य करा, माझी मुलं काय बोलतील, मोठी 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 मोठी. अहो तुला मोठेपणा नाही आहे, तो खोकेपणा आहे. खोके आहेत, फुसकेपणा आहे तो, बाकी दुसरं काय नाही. मोठेपणा हेच आहे. देवाजवळ मोठे कोण आहेत? हीच मंडळी मोठी आहेत, दुसरी कोणी नाही आहेत. माझं म्हणणं तेच आहे. आपल्या मुलांना संस्कार करायला लावला. संस्कार करण्यासाठी गुरुकुल उभारा, वारकरी शिक्षण संस्था उभारा. जे लोक मोठ्या मोठ्या अधिकारी महापुरुषांकडे शिकलेले आहेत, त्यांनी लग्न न करता, बाकीचं काही धंदे न करता, व्यवसाय न करता, दुसरं न करता गुरुकुल काढा. त्याच्यासाठी भीक मागा, त्याच्यासाठी माधुकरी मागा, त्याच्यासाठी तुमच्या गाड्या, त्याच्यासाठी तुमची जी मोटरसायकल आहे या वापरा. स्वतः गावामध्ये जावा, घेऊन या टोपल्याच्या टोपल्या मागच्या बाजूला बांधून, आणि लोकांना खाऊ घाला आणि शिकवा. त्याच्यामधून तयार झालेली मुलं, त्यांना तुम्ही वेदांतही शिकवा. त्यांना बाकीच्या मुलांना साधे सुधे प्राथमिक गोष्टी, हरिपाठ, काकडा, हे सगळी घ्या. सतीश महाराजांना सुद्धा माझं सांगणं आहे, हे झालं पाहिजे. वारकऱ्यांचं चांगलं केंद्र निर्माण झालं पाहिजे. या ठिकाणी ज्ञानेश्वरीची पारायणं सुरू राहिली पाहिजेत. लोकांना सहभागी करून घ्या. या ठिकाणी हरिनाम सप्ताह झाला पाहिजे, लोकांना सहभागी करून घ्या. या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये काकडा सुरू झालं, 1 महिन्याचं काकड्याचं अनुष्ठान झालं पाहिजे. जे वारकऱ्यांचे नियम आहेत, जे वारकरी संप्रदायामध्ये ज्या गोष्टी होत आहेत त्या तुम्ही इथे चालवल्या पाहिजेत. नाही तर कसले तुम्ही ह भ प अशी पदवी मिळत नाही फुकट. हे सगळं वारकऱ्यांचं करावं लागतं. भले दिंडीची आपली ताकद नसेल तरी हरकत नाही, या सगळ्या गोष्टी करू शकतात. याच्यामध्ये लोकांचा, महिलांचा, सगळ्यांचा सहभाग वाढू शकतो. तुमच्याशी ही मंडळी जोडली जाऊ शकतात आणि तुमची अमर कीर्ती होऊ शकते. काय होऊ शकते? तुमची अमर कीर्ती होऊ शकते. लोक उपकाराला जाणणारे असतात. मेल्यानंतर देखील तुमचे सोहळे करतील, तुमच्या नावाने सप्ते करतील, तुमच्या नावाने तुमच्या मूर्ती उभ्या करतील. तुम्ही नाही सांगितलं तरी तुमच्या नावाने तुमची देवळं देखील उभे करू शकतील. एवढे लोकांची प्रेम असतं तुमच्यावर. तुम्ही तुमचं कार्य केलं पाहिजे. आपल्यामध्ये अद्भुत शक्ती असते, ही अद्भुत शक्ती कोणीतरी जागवली पाहिजे. आम्ही सगळी मंडळी सतीश महाराजांमधली ही अद्भुत शक्ती जागवण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांनी ती जागवावी. त्याच्याकडून अधिक मोठं कार्य होऊ शकेल. मी सरस्वतीचा भक्त आहे आणि कोणी माणूस सरस्वतीचं अनुष्ठान करतोय तर मला गहिवरून येतं. मी त्याला लोटांगण घालतो की बाबा फार चांगलं काम करतोय. शिकवण्याचंच काम आपण केलं पाहिजे. दुसऱ्या गोष्टी आपल्या ताकदीच्या नाही आहेत. आपण जे करतोय, आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे मोठ्या सज्जन माणसाने, साधू संतांनी, अधिकारी पुरुषांनी, त्याच मार्गावर आपण चाललं पाहिजे. ते कॉमेडी लोकांच्या जवळ, कॉमेडी करणाऱ्यांजवळ लाख लोक जमा झाले, त्याच्यामुळे आपले डोळे चकाचून व्हायचे काय? त्या शिवलीला ताईने अशा हावभाव करत बसले तर आपणही तसंच करत बसायचं का?
हे असलीच कीर्तनं आपण करत बसायचं का? नाही करणार मी म्हणून असं तुम्ही सांगा, नाही असली कीर्तनं आम्ही नाही करणार. नाही लोक आले तरी हरकत नाही. तुम्ही पैशाची कीर्तनं करू नका. गावागावामध्ये रोज कीर्तन करा, प्रचार करा. 10 दिवसाचा, 50 दिवसाचा, 100 दिवसाचा सोहळा तुम्ही ठेवा. गावागावामध्ये जाऊन फुकट कीर्तन, फुकट ऐका, फुकट मुक्त व्हा. अशा तऱ्हेने जर तुम्ही केलं तर तुम्हाला लोक मानतील, लोक मानतील. त्या तपस्येला काय या मान्यता नाही असं म्हणता काय? या असल्या उठवळ माणसापेक्षा त्यागी तपस्वी माणसाला खूप लांबून प्रतिसाद मिळतो. पण त्याचा प्रतिसाद हा पक्का प्रतिसाद असतो. आणि त्यागी तपस्वी माणसाचीच या जगामध्ये किंमत असते. बाकीची जी माणसं असतात या माणसांना किंमत नसते. त्या आता थोडे दिवस झाले, कॉमेडी झाली, मजा झाली, दुसऱ्याने काही आणखी उठवलं की त्याच्या पाठीमागे जायला लागली. अशा तऱ्हेने माणसं असतात. तेव्हा आपण खरे चिकित्सक झाले पाहिजेत. आपणाला खरं काय खोटं काय हे ओळखता आलं पाहिजे. धर्माचं काय आणि उठवळ काय हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि हे शिकवण्याचं काम आम्हा मंडळींचं आहे. या सगळ्या मंडळींनी जर अशा तऱ्हेने प्रचार केला तर महाराष्ट्र धर्म, वारकरी धर्म हा काय पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. काळाप्रमाणे नवीन आपले अस्त्र बाजूला काढली पाहिजेत, पद्धती वेगळ्या बाजूला काढल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे प्रचार प्रसार केला पाहिजेत. लोक मी काही कीर्तनकार नाही आहे, मी काही प्रवचनकार नाही आहे. हा एवढं मी सांगेन की देव आणि धर्माचा मी एक प्रचारक आहे. आणि प्रचारक म्हणून जेवढं काही मला वाटलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. जे बरं वाटेल ते घ्या, जे बरं वाटत नसेल ते सोडून द्या. सगळ्यांना एकदा कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने गुरुकुल स्थापन करा. प्रत्येकाने गुरुकुलासाठी येणाऱ्या अडचणींशी संघर्ष करा आणि देव तुम्हाला त्याच्यामध्ये सहाय्य करेल, मदत करेल. 100 गुरुकुलं जर अशा तऱ्हेने निर्माण झाली, सगळ्या ठिकाणी गावागावामध्ये निर्माण झाली तर मला काही वाटत नाही. मला कशाचीच भीती वाटत नाही. मला ह्या कळी काळाची भीती वाटत नाही. या आधुनिक काळाची देखील भीती वाटत नाही. आम्ही आमचा धर्म, आम्ही आमची संस्कृती पुढे चालवतच राहू. जगाचे गुरु आम्ही बनू याच्याबद्दल मला खात्री आहे. मी संपवतोय, फार वेळ झालेला आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आईचा अवतार आता दुर्गेचा अवतार झाला होता. तो आपला हिताकरताच हे ध्यानात ठेवलं पाहिजे. एवढं का तळतळून बोलतं आईचं हृदय. स्वामीने आतापर्यंत आपल्याला आपले कान उघडलेत. हे आता वारं सुटलं म्हणण्यापेक्षा वावटळ असं सुटलं की दिशाच काढायला तयार नाही. जीवनाकरता पैसा लागते, पण पैशाकरता त्याच्या मागे पडणं हे बरोबर नाही. हाच एक स्वामीजींचा आधार आहे. हे आपल्या युवा सर्व संत मंडळींनी विशेष ध्यानात घ्यायचं आहे. कथेला किती माणसं आहेत आणि कथा कशी रंगली याच्यापेक्षा आपण भगवत चिंतनात आणि समाजाला कसं एकरूप केलं हेच महत्त्व स्वामीजींनी आपल्याला पटवून दिलं. कथा कीर्तन याचा आपण आतून काही बाजार होऊ नये. आपल्याला कानमंत्र दिला स्वामीजींनी तर ते आपण लक्षात ठेवावं आणि सर्व समाजामध्ये हे सुविचार असेच फैलत राहावेत. स्वामींचा काळाचा खूप 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 अतिशय तळमळीने आपल्याला सांगितलं. आई प्रेमाने हातही फिरवते आणि जर मनात आलं तर पाठीवर धबाकाही देते. दोन्ही काम केले स्वामीने. आपलं कौतुकही केलं आणि धबाकाही मारला. पण आईच्या धबाक्यामध्ये आपलं कल्याण आहे. तेव्हा पूजनीय स्वामीजींच्या शब्दात आपण कानापासून नुसतं मनापर्यंत नेऊ नका, तर मनामध्ये जिरून आपलं जीवन आपण जगत राहू हीच आपण स्वामीजींना साक्ष देऊ.